पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या तक्रार निवारणासाठी रेल्वे प्रशासनाकडून पहिल्यांदाच वॉर रूमची स्थापना। प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच प्रतिसाद दिला जातो। अवघ्या 20 मिनिटात होतो तक्रारीचा निपटारा। सुप्रिया सुळेंनी घेतली ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट। एसआयटी नेमली तरीही तपासात गती नाही। ज्ञानेश्वरी मुंडेंची सुप्रिया सुळेंकडे तक्रार। ठाकरेंसोबत राष्ट्रवादीची युती झाल्याच्या बातम्या चुकीच्या। महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी प्रयत्नशील। रायगडचे खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीची बिनविरोध निवड। मंत्री छगन भुजबळांनी सुचवलेल्या नावानुसार वसंत पवार आणि रतन बोरनारेंची बिनविरोध निवड। सोलापुरात भाजप कार्यकर्ते पुन्हा आक्रमक। तडीपार गुंडांना पक्षात प्रवेश दिल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक। भाजप शहराध्यक्ष रोहिणी तळवडकरांसोबत कार्यकर्त्यांची शाब्दिक बाचाबाची। परभणीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या मतदारसंघात भाजपकडून निवडणुकीची जोरदार तयारी। गंगाखेडमध्ये भाजपचं मोठं शक्ती प्रदर्शन। आमदार रत्नाकर गुट्टेंच्या विरोधात भाजप नेते एकवटले। परभणी जिल्ह्यात भाजप स्वबळावर लढणार। भाजप पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरणार। मंत्री मेघना बोर्डीकर यांचं स्पष्टीकरण। रत्नाकर गुट्टेंकडून आधी स्वबळावर लढणार असल्याची घोषणा। बोर्डीकरांची माहिती। धुळे शहरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुकाणू समिती जाहीर। समितीच्या प्रमुखपदी एमआयएममधून आलेल्या फारुख शाह यांची निवड। शहांना समितीचं प्रमुख केल्यानं जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी। नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या तयारीची कामं पुन्हा सुरू। 150 कोटींची बिलं थकीत असल्याने कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन केलं होतं। कंत्राटदारांना थकीत बिलं मिळण्याबाबत शब्द दिल्याने काम सुरू। नागपूरमधील कृषी मंत्री दत्ता भरणेंच्या सरकारी बंगल्यासाठी तब्बल 1 कोटींपेक्षा जास्त खर्च। राज्यातील शेतकरी संकटात मात्र कृषी मंत्र्यांच्या बंगल्यावर होणाऱ्या उधळपट्टीवर टीकेची झोड। मंत्र्यांच्या बंगल्यांवर सरकारी पैशाची उधळपट्टी। मुख्यमंत्र्यांचीही परवानगी न घेता सरकारी बंगल्यांवर खर्च केल्याचा रोहित पवार यांचा आरोप। तर सरकारकडे पैसे नसताना दुसरीकडे मंत्र्यांच्या बंगल्यांच्या भिंतींना ग्रेनाईटचे कंपाऊंड। रोहित पवारांची टीका। कबूतरखाना पुन्हा सुरू करण्यासाठी जैन मुनी निलेश चंद्र यांचं आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू होतं। दादरचा कबूतरखाना सुरू होईपर्यंत हे आमरण उपोषण होतं, मात्र आता त्यांनी हे उपोषण मागे घेतले। भारतीय महिला संघाला बीसीसीआयकडून 51 कोटींचं रोख बक्षीस। बीसीसीआयचे सचिव देवजीत सेकिया यांनी केली बक्षिसाची घोषणा। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस। एमसीए कार्यकारिणी निवडणुकीत अध्यक्षपदासह अन्य 14 पदांसाठी एकूण 108 अर्ज सादर। उद्या दाखल केलेल्या सर्व अर्जांची छाननी होणार। 5 ते 7 नोव्हेंबर अर्ज माघारी घेण्याची मुदत। 8 तारखेला अर्जदारांची अंतिम यादी तयार होईल। भुयारी मेट्रो 3 मार्गिका पूर्ण क्षमतेने धावू लागल्यापासून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद। ऑक्टोबर महिन्यात मार्गिकेवरून 38,63,741 प्रवाशांकडून प्रवास। शहर आणि उपनगरात सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईमधील हवा गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा। मुंबईमधील हवेचा दर्जा रविवारी समाधानकारक होता। समीर ॲपच्या नोंदीनुसार रविवारी मुंबईचा एकूण हवा निर्देशांक 53। माथेरानच्या मिनी ट्रेनचा प्रवास पुन्हा लांबणीवर। तांत्रिक अडचणी आणि रेल्वे रुळांवरील रखडलेल्या कामांमुळे मिनी ट्रेनचा प्रवास रखडला। 8 नोव्हेंबरपूर्वी मालगाडी चालवून होणार मार्गाची चाचणी। भंगार विक्रीतून पश्चिम रेल्वेला मिळाला 300 कोटींचा महसूल। रेल्वेच्या जागेतील जुने रूळ, खांब आणि धातूच्या वस्तूंची रेल्वेकडून विक्री। नागपुरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ। रोज 4 घटनांची नोंद। माहितीच्या अधिकारातून धक्कादायक माहिती समोर। 2022च्या तुलनेत महिला अत्याचाराचे गुन्हे सातत्याने वाढले।